समोर दिसतात हे शेणखताची ढिग आहेत बघा, ह्या वावरात टाकलेले आहेत शेतकऱ्यांनी. आता ह्यात पाचोळा किती प्रमाणात आहे बघा. हे गाडीतनं शेणखत आणलेलं आहे. दुसरी गोष्ट ह्यात शेणकी. आता तुमच्याकडे काय म्हणतात मला काय माहीत नाही बघा. हे मी दाखवत हातात दुनियाच्या हे शेणकी म्हणतात आमच्याकडे याला. हे अर्धवट कुजलेलं शेणखत आहे, म्हणजे पूर्ण कुजलेलं शेणखत नाही. शेतकी अधिकारी किंवा एखाद्या शास्त्रज्ञाला विचारलं बाबा किती शेणखत, तर म्हणतो चांगल्या पद्धतीचं कुजलेलं शेणखत 14 गाड्या एकरी वापरा. आता हे चांगलं कुजलेलं आहे का? हे जमिनीचं टेम्परेचर किती आहे बघा. बॅक्टेरिया जगण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा लागतो, तरच हे शेणखत टाकलं, ते बी चांगलं कुजलेलं टाकलं तरच लागू होतं शेणखत त्या जमिनीला किंवा कोणत्याही पिकाला. त्यात बॅक्टेरियांची वाढ होते किंवा त्या लागणाऱ्या पोषक जीवजंतू म्हणा तुम्ही, ते त्या पिकांना आवश्यक असणारे आहेत ते लागू होतात. आता ह्यात चगाळा पण भरपूर आहे. हा हे चगाळा टाकलेला असतो आपण. आणि घरातली नको असलेली वस्तू म्हणजे कचरा, मग प्लॅस्टिक असो, चगाळा स्वतः असो किंवा एखादं तण गुरांच्या समोरला असो, ते गाडीत टाकलं जातं. आणि त्याच्या बियाचं प्रमाण त्या गाडीत त्या कुजत नाहीत, त्या बिया आपल्या शेतात येत असतात. मी शेणखताला विरोध करतोय असं तुम्ही समजू नका. शेणखताला माझा अजिबात विरोध नाही. फक्त हे शेणखत तुम्ही प्रोसेस करूनच शेणखत वापरलं गेलं पाहिजे. हा ह्या व्हिडिओमधनं माझा सांगण्याचा उद्देश आहे. ह्याच्यावर प्रोसेस मी सांगितलं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये कशी करायची प्रोसेस. 3 महिने ह्याच्यावर प्रोसेस करायची आहे, पाणी मारायचं आहे, बॅक्टेरिया सोडायचे आहेत. ह्यात 10-26-26 किंवा कुठलंही मिश्र खत वापरून त्याच्यावर पट्टी रोटर मारून त्याची बारीक भुबा करून तो जमिनीवर करायचा आहे. बॅक्टेरियाचं कसं असते, बॅक्टेरिया हा 3 फुटापर्यंतच आत बाहेर करू शकतात. म्हणजे तुम्हाला आता ते शास्त्र मला ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं बसणारच नाही व्हिडिओमध्ये सगळं डिटेल. त्यामुळे व्हिडिओ हा शॉर्ट आहे. त्यामुळे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेणखतावरचा उपयोग. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा.